वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आता वाजले आहेत दुपारचे 3 आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर। आता माहिती नाही की पुढे आम्ही काय करणार आहोत, जिथे रस्ता दिसेल तिथे जाते। सो आता सगळे रेडी झालेले आहेत, फक्त बॉयज लोक थोडे फ्रेश होत आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया की आज आम्ही दिवसभरात काय करणार आहोत। संध्याकाळचा तर प्लॅन खूप इंटरेस्टिंग आहे, तर त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ होईल कदाचित। आपण आत्ता आम्ही निघालेलो आहोत नियर बायचे जे बीच आहेत ना, तर ते बघू आणि एखादं जर प्लेस आम्हाला जर आमच्या टाईममध्ये मॅनेज होत असेल तर ते करणार आहोत। आज थोडे सगळे 2-3 दिवस खूप कंटाळलेले होते, त्यामुळे सगळे आज जरा आराम करत होते सकाळपासून। सो आम्ही नाश्तासुद्धा रूमवरती घेऊन आलेलो आणि आता रेडी होऊन म्हटलं बाहेर जाऊन राऊंड मारून येऊया। तर मग संध्याकाळी परत आम्हाला 7:30-8 वाजता इथून निघायचं आहे, तर तो वेगळा एक फंक्शन आहे, सो तो तुम्हाला कळेलच। सो चला आता सगळे रेडी झालेले आहेत, आता आम्ही निघतो आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे। ट्विनिंग इकडे बघा दोघांनी। तर आम्ही निघालेलो आहोत अगोडा फोर्टचा जो खालचा भाग आहे ना, तर तो बघण्यासाठी आणि खूप छान आहे तो सुद्धा, जो तुम्हीसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये बघालच। तर आणि खूप पाऊससुद्धा होता, त्यामुळे सगळ्यांनी रेनकोट वगैरे घालूनच निघालेले। तर आणि हे ब्लॉग्स ना आता सगळ्यांना वाटतील की आत्ता अपलोड करतात, तर हे ना खूप जुने ब्लॉग्स आहेत। ॲक्च्युली ऑफिसमुळे मला गेले 4-5 महिने ना ब्लॉग्स शूट करून ठेवलेले, पण अपलोड करायला टाईम भेटला नाही। तर मग म्हटलं एवढा सगळा आपण डेटा कलेक्ट करून ठेवलेला आहे, शूट करून ठेवलेला आहे, तर तो वाया कसा घालवणार, म्हणून म्हटलं जसं आहे तसं आपण अपलोड करू आता लाईन बाय लाईन। सो आता तुमच्यासोबत ब्लॉग्स येत जातील। तर आता आपण ह्या अगोडा फोर्टच्या बीचच्या इथे पोचलेलो आहोत। सो आम्ही हॉटेलमधून निघालो, तर रेडी वगैरे होऊन आलेलो, त्यामुळे काही नाश्ता वगैरे केला नव्हता आणि बीचवरती आलो तर असा स्नॅक खाणार नाही असं होणार नाही, कारण फ्रूट्स चाट परत मक्के वगैरे हे सगळ्यांनाच खायला खूप आवडतं। तसंच आम्हीसुद्धा थोडा पेटपूजा केली आणि मग म्हटलं पुढे मग आपण कंटिन्यू करू। तर ह्या फोर्टची ना इन्फॉर्मेशन ना इथे दिलेली आहे। सो मी इथे थोडंसं झूम आणि जवळ नेऊन कॅमेरा तुम्हाला दाखवते। ज्याला वाचायचं आहे तर त्यांनी स्टॉप करून व्हिडिओ वाचू शकता। तर आपण आलेलो आहोत गोव्यामधला जो सिंक्वेरियम बीच आहे ना, तर त्याच्यावरती असलेल्या लोअर अगोडा फोर्टला, आणि खूप छान बीच होता एकदम। आणि हा बीच ना फोटोशूटसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर ना एकदम क्लीन आणि नीट बीच आहे। त्याच्यामुळे इथे ना इथलं जे वातावरण होतं ना ते खूपच सुंदर वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं सगळं। आणि एकदम क्लायमेटसुद्धा ना पावसाचं असल्यामुळे खूप छान वाटत होतं। आणि असं म्हटलं जातं इथून ना पोर्तुगीज होते ना, ते आपल्या शिप्सला ना प्रोटेक्ट करायचे। आणि ह्या फोर्टची एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे ना की फोर्टच्या 360 इयर्स नंतरसुद्धा, म्हणजे इतक्या वर्षानंतरसुद्धा इथे ना कोणतेच मिलिटरी ऑपरेशन्स असतात ना ते झालेले नाही आहेत। आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की फोर्टचा एरिया आहे ना तो इतका मोठा आहे, म्हणजे इथला व्ह्यू तर कोण मिसच नाही करू शकत। तर खूप छान व्ह्यू होता, तुम्हीसुद्धा बघू शकता। आता कॅमेरासुद्धा जस्टिस नाही करणार, इतकं सुंदर वातावरण होतं आणि सगळं खूप छान म्हणजे वाटत होतं सगळंच। किल्ल्याचा जो समुद्र आहे ना तो पूर्ण अरेबियन सी व्ह्यू आहे आणि इथे आम्हीसुद्धा थोडंसं फोटोशूट वगैरे करत होतो। आणि इथे आल्याच्या नंतर मन इतकं प्रसन्न झालं होतं ना की जो कोणी येईल ना त्याला जायची इच्छाच होणार नाही।
आता आपण जे बघतोय ना ते पूर्ण ना अपोजिट आहे, ताज विवांताचं जे प्रॉपर्टी आहे ना त्यांच्या अपोजिट साईडचा हा सगळा व्ह्यू आहे. आणि ही पूर्ण प्रॉपर्टी आहे ना ताज विवांताकडून एक हॉटेल आहे जे त्यांचे आहे. आणि हा पूर्ण फोर्ट आहे ना तो लोअर अगोंदा या फोर्टने ओळखला जातो, जो गोव्यातील सिंक्वेरियम बीचवरती म्हणजे आहे आणि खूप प्रसिद्ध आहे आणि खूपच छान ठिकाण आहे. पूर्ण फोर्ट आम्ही एक्सप्लोअर केल्याच्या नंतर ना इथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो आणि जे कावळे वगैरे येत होते ना त्यांना ऋग्वेद आणि देवांक आहे ना आपल्या स्नॅकमधलं जे खायचं होतं ते त्यांना खायला देत होते. खूप एन्जॉय केलं त्यांनीसुद्धा आमच्यासोबत. किल्ला एक्सप्लोअर केल्याच्या नंतर आम्ही निघालो आणि आम्हाला रस्त्यामध्येच ना हे जिलेटो आईस्क्रीम कॅफे दिसला. तर देवेंद्र मला बोलला की हा जिलेटो इटलीमधला फेमस आईस्क्रीम आहे, 1 नंबरला आहे. तर जिलेटो आईस्क्रीम आहे ना हे ना फ्रोझन ट्रीट आहे जे इटलीमध्ये खूप फेमस आहे. आणि जिलेटोचा असली मिनिंग आहे ना ते म्हणजे आईस्क्रीम, म्हणजेच जिलेटोचा इटालियन भाषेमधला अर्थ म्हणजेच आईस्क्रीम. म्हटलं इतकं आपण काय आहे या आईस्क्रीममध्ये, आपण बाकीचे आईस्क्रीम तर नेहमी ट्राय करतो, तर म्हणून म्हटलं आम्ही सगळे इथे थांबलो टेस्ट करण्यासाठी. तर सगळ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम ऑर्डर केले आणि इथे मुलंसुद्धा एन्जॉय करत होती. पण पर्सनली मला जर रिव्ह्यू द्यायचा झाला ना तर मला हा आईस्क्रीम इतका काही खास आवडला नाही, कारण माझा जो फेवरेट आईस्क्रीम आहे तो चोको फज ब्राउनी आहे, तर ती 1 नंबर लागते. हा इटालियन आईस्क्रीम प्रत्येकाची टेस्ट ही वेगवेगळी असते. तर हे सगळे त्यांचे सर्टिफिकेट्स आणि हा असा पूर्ण कॅफे होता आणि इथे सगळे बसून आईस्क्रीम एन्जॉय करत होते. तर तो आईस्क्रीमबद्दल जर अजून सांगायचं झालं तर जे भाषांतर ना हे इटालियन भाषेमधून फ्रोझन असे केले जाते. आणि ही इटलीतली ना फ्रोझन अशी ट्रीट आहे जी ना 16व्या शतकामध्ये तयार केली गेली होती. आणि जितकं मला माहिती तितकं मी तुमच्यासोबत शेअर केलं. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.